चरणात तुकोबा सांगतात, बाबा तरायचे कशा करता, तर हा देह नाशिवंत ह्या जाणार आहे, याचं आयुष्य जो खातोय तो काळारूपी बोका आहे. देह जाणार म्हणजे नासका कुचका सुडका असा मिळालेला नरदेह एकदा संपणार आहे, नश्वर आहे. एक माय 4 लेकरांना जन्म देणारी ती माय, ऋतुध्वज नावाची पत्नी, मदालासा नावाची आई, 3 बाळांना वैराग्य प्राप्त करून पाठवलं. एवढा मोठा संसार सागराचा हा थाट राज्य कारभार ऋतुध्वज राजाचा, पण ती माय, त्या 4 लेकरांची माय मदालासा नावाची आई आपल्या एका दिवसाच्या बाळाला उचलायची, माऊली पाळण्यामध्ये घालायची, आणि पाळण्यामध्ये घातल्यानंतर अंगाई गातांनी अशी नव्हती म्हणत, हाडरे हाडरे युग युग, अजिबात नाही. ती माय सांगायची, बाळा किती दिवसाच्या लेकराला, एका दिवसाच्या लेकराला पाळण्यात घालावं. ती माय सांगायची, बाळा हा देह कस काय, म्हटले कसा आहे हा देह. मळमूत्राचा बाधा, हा देह नाशिवंत मळमूत्राचा वरी चर्म घातले रे, कर्म कीटकांचा सांदा, वरी चर्म घातले का कर्म कीटकाचा सांगा. रव रव दुर्गंधी रे, अमंगळतेचा बाधा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळतेचा बाधा. स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा, रे हरिहरा शरण जाई. हो स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा, रे हरिहरा शरण जाई गोविंद. हे परिये मंडलाचा सोहंग जोरे बाळा, परिये मंडलाचा सोहंग जोरे बाळा, रे श्री मंडलाचा सोहंग जोरे बाळा, परिये मंडलाचा सोहंग जोरे बाळा. ती माय 4ही लेकरांना निजवताना वैराग्याला पाठवलेली लेकरं, आर्यमन, विक्रांत, सुबाहू आणि शेवटचा असणारा अर्क. ऋतुध्वज राजानं बघितलं 3 लेकरं माझी वैराग्य प्राप्त करण्याकरता पाठवलेली, हा एवढा मोठा थाट आहे, माझा राज्यकारभार आहे, हे बघण्याकरता हिने एकही ठेवलं नाही. पण शेवटी मदालेसेला सांगितलं, ग हा राज्यकारभार बघण्याकरता सुद्धा कुणीतरी गरजेचं आहे. शेवटचा पोरगा अर्क नावाचा शेवटी ठेवला, पण ठेवताना बाळाला उपदेश दिला, बाळा हा देह नाशिवंत मळमूत्रांचा बाधा, वरी चर्म घातली रे, कुर्मी कीटकांचा सांदा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळतेचा बाधा. बाळा कर काय, स्मरे त्या हरी हरा, शरण जाय गोविंदा, परिये दे मदालासा, सोहम जो जो रे बाळा, परिये दे मदालासा, सोहम जो जो रे बाळा. बाळा देह नासकाय कुचकाय सडकाय, आत्तापर्यंत कितीतरी आले कितीतरी गेले रे, नाशिवंत देह जाणार सकळ. आत्तापर्यंत राजे महाराजे आले, राजे महाराजे गेले, शूरवीर आले, शूरवीर गेले. ज्ञानोबराया सांगतात, आज प्रसंग असा आहे, आमच्या देखता आमच्या आजोबा गेले, पंजोबा गेले, आणि बघता बघता देखत देखत ना तू पंतू, देखत देखत ना तू पंतू, तोही तैसा झाला. देखत देखत ना तो पंतु तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतु तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बापनच मेला.
तैसा झाला देखत देखत ना तो बंधू तोही तैसा झाला देखत देखत ना तो बंधू तोही तैसा झाला देखत देखत ना तो बंधू तोही तैसा झाला वाह, ज्ञानोबांनी म्हटलं बाबा आजा मेला पंजा मेला बाप स्मशानी गेला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. अरे कितीतरी आले कितीतरी गेले कितीतरी शूरवीर आले कितीतरी शूरवीर गेले. पुढं जाऊन सांगेल देवादिदेव इंद्र ज्याचा मित्र आहे भगवान प्रभू रामचंद्र ज्याचा पुत्र आहे अशा राजा दशरथालाही जावं लागलं ना. भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा आहे धनुर्धर अर्जुन ज्याचा पिता आहे अशा अभिमन्यूला सुद्धा जावंच लागलं ना. येथं कुणी उरण्याकरता आले नाही. आले अवतार येथे नाही उरो आले अवतार येथे नाही उरो आले अवतार येथे नाही उरो आले अवतार येरती पामर जीव किती येरती पामर जीव किती देऊर आले नाही अवतार ये देऊर आले देह नास्त काय नाशिवंत आहे जाणार आहे. हेथ नाही उरो आले अवतार नेरते पामर जीव किती. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण कन्हैया परमात्मा देखील ते सांगता बाबा आ ब्रह्मभुवना लोक हा पुनरावर्तीन अर्जुन मामुपेत्तित्व कोणते पुनर्जन्म न विद्यते. बाबा यदा कदाचित मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत आजपर्यंत कुणी राहिलेलं नाही. अरे 14 कल्पानंतर उगवणारा एखादा दिवस ज्याचा आहे तो ब्रह्मादिदेव ब्रह्म आहे. आयुष्य किती आहे 2 परार्ध ज्याचं आयुष्य आहे. 2 परार्ध म्हणावं कशाला एकावर 17 शून्य होत त्यावेळेला 1 परार्ध म्हणावं. 2 परार्ध म्हणावं कशाला 2वर 17 शून्य दिले जातील त्यावेळेला म्हणावं 2 परार्ध. 2 परार्ध आयुष्य ज्याचं 14 कल्पानंतर 1 दिवस उगवतात ज्याचे कितीतरी मनवंतर उलटली जातात त्याचं नाव ब्रह्मदेव आहे. त्याला सुद्धा अवतार कार्य थांबावं लागणार आहे. त्याचं आयुष्य घड्याळाच्या काट्याप्रमाणे सांगितलं. घड्याळाच्या काट्यामध्ये सगळ्यात वेळानंतर फिरणारा जो काटा असतो त्याचं नाव काय माऊली? झोपले का तुम्ही? भुका लागल्या का? नाही त्याचं नाव तास काटा. तास काट्याप्रमाणे ज्याचं आयुष्य तो ब्रह्मदेव आहे. त्याच्या खालचा काटा आहे त्या काट्याचं नाव मिनिट काटा. मिनिट काट्याप्रमाणे ज्याचं आयुष्य आहे तो स्वर्गातला देव इंद्र इंद्रादी देवाचं. मग तर या पुण्याची पावटी सरी सवे इंद्रपणाची उटी उतरेन येऊ लागती मा घरे मृत्यू लोका. त्यांचं आयुष्य मिनिट उरला तो हा. घड्याळात काटे किती? 3 आकडे काही काही आकडे 3 सांगतात काटे 12 सांगतात. एवढी हुशार आहेत आपण. पण आपण ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपवृद्ध आहात. शेवटी उरलेला काटा त्याचं नाव सेकंद. 3रा काटा सेकंद. आणि सेकंद काट्याप्रमाणे आयुष्य ज्याचं ना ते तुम्ही